आपल्या गावी परत जाण्यासाठी मजूर या ना त्या मार्गाने धडपडत असताना प्रशासनाच्या हाती लागले होते। असे 37 मजूर अनेक दिवसापासून मूर्तिजापूर तालुक्यातील विविध भागात आश्रयित विलगीकरण कक्षात अडकून पडले आहे। दरम्यान गुजरातमधून आलेल्या 108 मजुरांना यापूर्वी त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे। तर 4 मे रोजी काही मजुरांना विलगीकरण कालावधी संपल्याने त्यांची विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशात रवानगी करण्यात आली। 108 लोकांना ट्रकमध्ये कोंबून आणले असल्याचा प्रकार 31 मार्च रोजी कारंजा रोडवर बीडगाव फाटा नजीक उघडकीस आला होता। तर राष्ट्रीय महामार्गावरील कुरुम चेक पोस्टवर ट्रेलरच्या कॅबिनमधून उत्तर प्रदेशातील बनारस येथील 10 मजुरांना कुरुम येथील पंचशील विद्यालयात विलगीकरण करण्यात ठेवण्यात आले होते। त्याचा विलगीकरण कालावधी संपुष्टात आल्याने त्यांची मूर्तिजापूर तहसील कार्यालयात वैद्यकीय तपासणी करून अकोला येथे रवाना करण्यात आले व तेथून विशेष रेल्वेने उत्तर प्रदेश येथे पाठवण्यात आले, अशी माहिती प्रदीप पवार यांनी विदर्भ न्यूजला दिली। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।